नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. अ, मागच्या काही महिन्यांच्या मध्ये वेस्ट एशियामध्ये जे काही इस्रायल, इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सातत्याने बातम्या ऐकत आला असाल. त्याच्याबद्दल अनेक लेख तुम्ही वाचले असतील. पण या सगळ्या चर्चेमध्ये किंवा या पूर्ण विषयामध्ये एक महत्त्वाची संघटना चर्चेमध्ये आली आणि ती संघटना म्हणजे ओपेक. आता ओपेक चर्चेमध्ये येण्याचं आणखी एक कारण ठरलं, ते म्हणजे या संघटनेमधला एक खूप महत्वाचा देश युनायटेड अरब एमिरेट्स UAE या देशानं 28 एप्रिल रोजी जाहीर केलं की 59 वर्षांनंतर ते ओपेक या संघातून बाहेर पडतायत आणि 1 मे 2026 पासून ओपेक या ओपेक UAE हे ओपेक मधनं बाहेर पडलं. आता इंटरनॅशनल रिलेशन सिम्प्लिफाईड या सिरीजमध्ये आपण अशा काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना बघणार आहोत ज्याच्याबद्दल परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तसंच GS बरोबर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स या ऑप्शनलमध्ये सुद्धा तुम्हाला या संघटना खूप जास्त महत्वाच्या असतात. आपण अनेक सिरीजच्या माध्यमातून हा पूर्ण विषय कव्हर करणार आहोत, पण आजच्या सेशनमध्ये आपण फक्त ओपेक आणि ओपेक प्लस काय आहे किंवा जागतिक तेलाचे मालक हे ओपेक आणि ओपेक प्लस कसे आहेत याच्याकडे आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं की या बातमीची पार्श्वभूमी काय आहे, तर 1 मे 2026 पासून UAE हा ओपेक मधून बाहेर पडतोय. जवळजवळ 59 वर्ष सदस्य राहिल्यानंतर, म्हणजे UAEनं 1967 मध्ये ओपेकची मेंबरशिप घेतलेली होती आणि त्याच्यानंतर 59 वर्षानं UAE ओपेक मधनं बाहेर पडतोय. अर्थातच याचे राजकीय आणि सामरिक परिणाम पश्चिम आशिया आणि जागतिक राजकारणावरती होताना आपल्याला दिसणार आहेत आणि म्हणून ही बातमी खूप जास्त चर्चेमध्ये होते किंवा ओपेक ही संघटना म्हणून चर्चेमध्ये राहिलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला ओपेक काय आहे आणि ओपेक प्लस काय आहे या दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत आणि ओपेकच्या बद्दलच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर पहिली गोष्ट, ओपेक म्हणजे काय आहे, तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. जगामध्ये तेल उत्पादन करणाऱ्या आणि निर्यात करणाऱ्या देशांचा गट म्हणजे हा ओपेक आहे. या ओपेकची स्थापना किंवा या गटाची स्थापना 1960 साली झालेली होती. म्हणजे आपल्याला काही फॅक्ट्स पण याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचे असतील की 14 सप्टेंबर 1960 रोजी बगदादमध्ये, इराण मधल्या शहरामध्ये बगदादमध्ये ओपेक ही संघटना स्थापन झालेली होती. आणि जेव्हा स्थापना झाली याच्यामध्ये 5 महत्वाचे देश होते. UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये अनेक वेळा असा प्रश्न विचारला जातो की एखादी संघटना जेव्हा स्थापन केली जाते तेव्हा स्थापने वेळेचे सदस्य कोण आहेत. तर ओपेक मध्ये जरी 12 सदस्य असले किंवा होते, पण सुरुवातीला स्थापना जेव्हा झाली ओपेकची तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 5 सदस्य होते. ते 5 सदस्य म्हणजे इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. लक्षात घ्या, हे सगळे जे देश आहेत हे वेस्ट एशियामधले किंवा अरेबियन कंट्रीज आहेत जिथे मोठ्या प्रमाणावरती तेलाचं उत्पादन घेतलं जातं. एक एक्सेप्शन आहे व्हेनेझुएलाचं. तर या देशांनी एकत्रित येऊन 1960 साली ओपेक ही हा गट किंवा संघटना स्थापन केलेली. ही का महत्वाची आहे, आपण का म्हणतो की ओपेक आणि ओपेक प्लस हे जगाच्या तेलाचे मालक आहेत, कारण सुमारे 30% जागतिक तेल पुरवठ्यावरती नियंत्रण या एका गटाचं असतं. तुम्ही समजू शकता की आपण यांना तेलाचे मालक, जागतिक तेलाचे मालक असं का म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मुळात ओपेक स्थापन का झाली 1960 मध्ये, त्याच्या आधीच तेलाचा शोध लागला होता, तेलाचं उत्पादन होत होतं जगभरामध्ये, त्याची विक्री होत होती. पण 1960 मध्ये ओपेकची स्थापना का झाली, तर तेल बाजारावरती पाश्चिमात्य किंवा वेस्टर्न कंपनीजचा होल्ड होता. त्यांना 7 सिस्टर्स असं म्हटलं जातं. प्रामुख्याने अमेरिकन कंपनीज होत्या. जसं चेव्हरॉन नावाची कंपनी आहे, एक्झॉन मोबिल नावाची कंपनी आहे. अशा मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या ज्यांचं तेल उत्पादनावरती, तेलाच्या पुरवठ्यावरती आणि किमती ठरवण्यामध्ये खूप महत्वाचा रोल होता. जरी तेलाचं उत्पादन वेस्ट एशियन कंट्रीजमध्ये घेतलं जात होतं किंवा अरेबियन कंट्रीजमध्ये घेतलं जात होतं, तरी सुद्धा त्यांना किती उत्पादन करायचं, त्यांच्या किमती किती ठेवायच्या याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल नव्हता. तर या 7 सिस्टर्स किंवा या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी म्हणून 1960 ला आपल्याला ओपेकची स्थापना झालेली दिसते. राईट.
म्हणजे स्थापना केव्हा झाली, कशासाठी झाली हे याच्यामधनं स्पष्ट होतं. ओपेकमध्ये एकूण 12 सदस्य होते UAE धरून. 1 मे 2026 रोजी जेव्हा UAE बाहेर पडलं ओपेकमधून, तर आता UAE मध्ये 11 सदस्य राहिलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं. त्यांची सदस्य संख्या 11 झालेली आहे. प्रिलिम्समध्ये बऱ्याच वेळा हा विचारलेला प्रश्न आहे की एखादी संघटना जेव्हा चर्चेमध्ये असते तर त्याची सदस्य संख्या किती आहे हे बऱ्याचदा आपल्याला विचारलेलं पाहायला मिळतं. आणि मग कुठले सदस्य आहेत त्याच्यामध्ये, तर अल्जेरिया आहे, काँगो आहे, इक्विटोरियल गिनी आहे, गॅबॉन, इराण, इराक, कुवेत, लिबिया, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. म्हणजे तुम्ही जगाच्या नकाशावरती बघितलं तर वेस्ट एशियामधले, आफ्रिकामधले आणि साऊथ अमेरिकेमधले काही देश आपल्याला ओपेकमध्ये पाहायला मिळतात. आणि या देशांचं एकत्रित ताकद किती आहे हे जर आपण बघितलं तेलाच्या बाबतीमध्ये, तर आकडे आपल्याला यांची ताकद स्पष्ट करतात की हे देश मिळून जगातल्या कच्च्या तेलाच्या उत्पादनाच्या सुमारे 33% वाटा यांच्यामध्ये. जगामध्ये उत्पादित होणारं सगळं तेल, 33% तेल हे या देशांमध्ये उत्पादित होतं. दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यापार जो होतो पेट्रोलियम पैकी, त्याच्यातला 46% व्यापार किंवा त्या 46% हिस्सा या व्यापारामध्ये या देशांचा किंवा ओपेकच्या देशांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की प्रूव्हन ऑइल रिझर्व्स म्हणजे सिद्ध झालेले तेलाचे साठे या देशांच्या मध्ये जगाच्या एकूण साठ्यांपैकी अंदाजे 73% पाहायला मिळतात. आणि म्हणून या छोट्याशा गटाला, 11 देशांच्या गटाला आपण जागतिक तेलाचे मालक असं म्हणू शकतो. पण पुढे काही वर्षांच्या मध्ये 2005 पासून विशेष करून अनेक देशांच्या मध्ये तेल सापडू लागलं, तेलाचे साठे सापडले गेले. अमेरिकेमध्ये विशेष करून शेल गॅस बूम पाहायला मिळाला. आणि ओपेकच्या बाहेर असणाऱ्या देशांच्या मध्ये उत्पादन वाढल्या कारणाने ओपेकचं महत्व किंवा वर्चस्व थोडं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यातून जन्म झाला ओपेक प्लसचा. पण त्याच्याकडे जाण्याच्या आधी आपण हे बघूया की UAE बाहेर पडल्याने ओपेक वरती नेमका काय परिणाम होणार आहे. UAEचं दैनंदिन तेलाचं उत्पादन हे साधारण 3.2 अब्ज बॅरल प्रतिदिन एवढं आहे. आणि ओपेक देशांच्या पैकी म्हणजे 12 देशांच्या पैकी तिसरं सगळ्यात जास्त उत्पादन हे UAEचं असायचं. म्हणजे ओपेक मधून UAE बाहेर पडल्याने नक्कीच त्याचा ओपेक वरती परिणाम होणार आहे. बरं, UAE हा ओपेक मधनं बाहेर पडलेला पहिला देश आहे का? नाही. याच्या आधी सुद्धा अनेक देश ओपेक मधनं बाहेर पडले. जसं इंडोनेशिया बाहेर पडलं 2016 मध्ये, कतार 2019 मध्ये बाहेर पडलं, इक्वेडॉर 2020 मध्ये बाहेर पडलेलं आहे आणि अँगोला आता अलीकडे 2024 मध्ये बाहेर पडलेलं आहे. पण याच्यापैकी कुठलाही देश UAEशी तुलना करू शकत नाही. एकंदरीत तेल संपत्ती किंवा भूराजकीय महत्वाच्या बाबतीमध्ये UAEची तुलना या कुठल्याही देशाला करता येणार नाही. आणि म्हणून UAE जेव्हा बाहेर पडते ओपेक मधून, तेव्हा ओपेक या संघटनेवरती नक्कीच त्याचा परिणाम पाहायला मिळणार. पण त्याच्यावरती कारवाई करायला सुरूही झालं. तेलाचं उत्पादन ओपेक प्लसने एकत्रितपणे वाढवलं. आणि म्हणून सारखं सारखं चर्चेमध्ये येणार आहे की ओपेक प्लस नेमकं काय आहे. म्हणजे ओपेक असताना, ओपेक हा गट असताना ओपेक प्लस स्थापन करण्याची गरज का पडली. पण आपण जे शिकलो त्याचं रिव्हिजन तुम्हाला या इन्फोग्राफिक्स मध्ये पाहायला मिळतं. तर ओपेक काय आहे, तर ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. स्थापना 1960 मध्ये झालेली आहे. 5 देशांनी मिळून स्थापना केलेली होती. त्याच्यामध्ये इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. आता लक्षात घ्यायचं की सौदी अरेबिया हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे ओपेक मधला. आणि UAE बाहेर पडण्याचं एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे सौदी अरेबिया आणि UAE मध्ये असलेले मतभेद. त्याच्यानंतर कशासाठी म्हणून स्थापन झालं होतं, तर खूप महत्वाची गोष्ट आहे की तेलाचा बाजार, जागतिक बाजार स्थिर राहिला पाहिजे, किमती स्थिर राहिला पाहिजे आणि उत्पादन शुअर असलं पाहिजे की किती तेलाचं उत्पादन होणार आहे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय तेल बाजार स्थिर राहील. याच्यासाठी म्हणून ओपेक हा गट स्थापन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जसं मी सांगितलं की पूर्वी ओपेकच्या आधी जागतिक तेल बाजारावरती पाश्चिमात्य कंपन्यांचं वर्चस्व होतं. त्याला 7 सिस्टर्स असं म्हटलं जातं. तर या पाश्चिमात्य कंपन्या कम्प्लिटली तेलाचं उत्पादन कंट्रोल करायचे, तेलाचं वितरण ते कंट्रोल करायचे.
आणि ज्या देशांमधून हे उत्पादन व्हायचं म्हणजे पश्चिम आशियाई देश, यांना याच्यामध्ये खूप महत्वाचा वाटा नव्हता आणि म्हणून तो मोडीत काढण्यासाठी ओपेकची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण चर्चेमध्ये आणखी एक संघटना ती म्हणजे ओपेक प्लस. हे इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून ज्या आपण मागे माहिती बघितली ओपेकची तीच पुन्हा इथं सांगितलेली आहे. सदस्य संख्या, स्थापना, स्थापनेवेळचे सदस्य, त्यांचं उद्दिष्ट म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा विशेष करून PSI ऑप्शनल मध्ये आणि GS पेपर 2 मध्ये तुम्हाला हे खूप जास्त महत्वाचं असणार आहे. आता या पार्श्वभूमीवर आणखी एक संघटना चर्चेमध्ये आली ती म्हणजे ओपेक प्लस. आता ओपेक प्लस म्हणजे काही नवीन संघटना आहे का? तर नाही. ओपेक या गटाबरोबर आणखी काही देश जोडले गेले आणि त्यातून जी निर्माण झाली ती म्हणजे ओपेक प्लस. ओपेक प्लस स्थापन होण्याचं कारण की अनेक देशांमध्ये ओपेक देश गटातल्या सदस्य देशांच्या पलीकडे अनेक देशांच्या मध्ये पेट्रोलियम साठे सापडू लागले. जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसं तसं जास्त साठे सापडू लागले. ब्राझीलमध्ये, कॅनडामध्ये, US मध्ये आणि अमेरिकेमध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये शेल गॅसचे साठे सापडले आणि तेलाच्या जागतिक बाजारावरती जो ओपेकची पकड होती ती हळूहळू ढिली व्हायला लागली. तेल बाजारामध्ये अनिश्चितता निर्माण होऊ शकते कारण जागतिक तेल बाजारामध्ये येणारं तेल किंवा उत्पादित केलं जाणारं तेल हे आता फक्त ओपेकचे सदस्य देश उत्पादित करत नसून इतरही देश सुद्धा उत्पादन करत होते आणि याच्यातून एक संकल्पना जन्माला आली ती म्हणजे ओपेक. ओपेकचे 12 सदस्य किंवा आत्ताचे 11 सदस्य आणि इतर तेल उत्पादक 10 देशांनी 2016 साली एकत्र यायचं ठरवलं आणि या 22 देशांच्या आणि आता 21 देशाच्या गटाला ओपेक प्लस असं म्हटलं जातं. तर ओपेक प्लस स्थापन का झालं हे महत्वाचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि असे कोणते देश आहेत की जे ओपेकचा सदस्य नव्हते पण त्यांच्यामध्ये तेलाचं मोठं उत्पादन आपल्याला पाहायला मिळतं. तर दोघांमधला फरक लक्षात घ्यायचा आहे की ओपेक 1960 मध्ये स्थापन झालेलं आहे. ओपेक प्लस 2016 मध्ये म्हणजे ओपेकचं एक्सटेन्शन आहे असं आपण म्हणू शकतो. ओपेक मध्ये 11 सदस्य आहेत तर ओपेक प्लस मध्ये इतर 10 सदस्य आहेत ज्यांना आपण नॉन ओपेक मेंबर्स असं म्हणू शकतो. म्हणजे एकूण 21 देशांचा गट म्हणजे ओपेक आणि ओपेक प्लस किंवा ओपेक प्लस मध्ये. आता उद्दिष्ट काय होतं? ओपेकचं उद्दिष्ट काय होतं की जागतिक तेल बाजार स्थिर ठेवला पाहिजे. उत्पादन करणाऱ्या देशांसाठी पण ही त्यांची गरज होती. ओपेक प्लसचं उद्दिष्ट काय आहे की तेल बाजारावरती त्यांची पकड परत मजबूत करायची. राईट. त्याच्यानंतर जर आपण एकत्रित उत्पादनाचा आकडा बघितला 2022 जरी आकडे तुम्ही बघितलेत, आपण आता 2024-25 आकडा बघितला की 33% एकूण उत्पादन हे जवळजवळ ओपेक मधनं होतं. एकदम एक्झॅक्ट नंबर सांगायचा झाला तर जवळजवळ 29 दशलक्ष बॅरल प्रतिदिवस एवढं तेलाचं उत्पादन ओपेक देश करायचे. पण जर ओपेक आणि ओपेक प्लस एकत्रित केले तर 21 देशांचं उत्पादन जवळजवळ 48 बॅरल्स प्रति दिवस इतकं उत्पादन या दोन एकत्रित 21 देशांचं आपल्याला पाहायला मिळतं. दोन्हीकडे सौदी अरेबिया हा खूप महत्वाचा एक प्लेअर राहिलेला आहे आणि ऑफकोर्स ओपेक प्लस मध्ये रशिया सुद्धा एक खूप महत्वाचा प्लेअर राहिलेला आहे. तर ओपेक प्लस मध्ये कोणकोणते सदस्य येतात त्यांची स्थापना आपल्याला माहिती पाहिजे. 2016 आता 22च्या ऐवजी फक्त 21 सदस्य राहिलेले आहेत कारण UAE बाहेर पडलेले आहे. ओपेक प्लसचे सदस्य कोण आहेत हे सगळी यादी इथं दिलेली आहे. नॉन ओपेक चे 10 सदस्य प्लस हे 11 सदस्य. राईट. तर ही माहिती आहे ओपेक आणि ओपेक प्लसची. ओपेक बाहेर पडल्याने काय नेमके परिणाम होणार आहे, त्याचा भारतावरती काय परिणाम होणार आहे याचा सविस्तर एक वेगळा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. त्या व्हिडिओमधून तुम्ही जास्त अनालिसिस पाहू शकता. या व्हिडिओचा उद्दिष्ट एवढाच होता की ओपेक आणि ओपेक प्लस या संघटना नेमक्या काय आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी ज्ञानदीप अकॅडमीशी जोडले राहा आणि YouTube वरती आम्हाला फॉलो करत राहा. धन्यवाद.